आम्ही माना गावला पोहोचलेलो आहोत आणि इथून आमचा ट्रेकची सुरुवात होणार आहे। आणि सुंदर अशा वातावरणात आमच्या ट्रेकची सुरुवात झालेली आहे। इथून वर वर पुढे जायचं आहे आणि मामा आता बघूया हळूहळू हळूहळू पुढे चालू। वातावरण एकदम सुंदर आहे। माना गावातली लोक सकाळी सकाळी शेतीत कामाची सुरुवात झालेली आहे। इथे काय गवत कापत आहेत आणि हां आणि हे मागे आपल्याला दिसते माना गाव आणि पुढे माना पास आहे। हे भारताचे पहिले गाव माना गाव। इथे लोक 6 महिने राहतात, शेती करतात आणि मग 6 महिने बर्फ झाल्यानंतर खाली जोशीमठला जाऊन राहतात। या लोकांचा मुख्य व्यवसाय आहे शेती आणि हे लोक हातापासून बनवलेले स्वेटर्स, अजून काही काही ऊन जे असते ना त्यापासून बनवलेले वस्तू हे लोक बनवून इथे विकतात। हे मानापासून 3 किलोमीटर अंतरावर माता मूर्ती म्हणून मंदिर आहे। हे विष्णू देवांच्या माता समजल्या जाते यांना, म्हणून पूजले जाते आणि हे बरोबर माना गावाच्या समोर आहे। तुम्ही बघू शकतात लोकल लोक काम करत आहेत सकाळी सकाळी। हां सतोपन नदी, अलकनंदा नदी अशी मस्त वाहत आहे। स्वच्छ पाणी एकदम बर्फाने वितळलेलं आणि समोर जो तुम्हाला ट्रेक दिसतोय समोर त्या तिथे तो वसुधारा फॉलला जातो। ते माना गावापासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे। समोर किती बर्फाच्छादित ग्लेशियर दिसतात मामा आणि माना गावाचं हे विहंगम दृश्य एकदम वातावरण एकदम सुंदर आहे। ट्रेकिंगसाठी एकदम माफक वातावरण आत्ता तरी। हां आणि हे मामा येत आहे ट्रेकिंग बरोबर एकदम जोशमध्ये आणि मागे आमचे गाईड अजय भाऊ। हळूहळू वर चढण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि मामा पुढे जाताना आणि अशा प्रकारे जेवण वगैरे घेऊन जाताना पोर्टर खरंच यांना सॅल्यूट आहे। बघा किती सामान घेऊन जातात। आणि थोडं वर येऊन गाईड, पोर्टर, कूक आणि मामा आम्ही सगळे रेस्ट करताना समोर दिसतोय लांब तिथे दिसतोय तो वसुधारा फॉल। नदी खूपच जवळ आली आहे। आम्ही पूर्ण हा डोंगर वरून खाली उतरलोय हळूहळू हळूहळू। आता परत वर जाऊया हळूहळू हळूहळू पुढे
जाऊया। मस्त सुंदर वातावरण आणि मस्त थंड थंड हवा सुरू आहे। ट्रेकिंग करण्यासाठी खूप मजा येते आणि वातावरण चांगले असल्यामुळे ट्रेकिंगला मजा येणे साहजिकच आहे। चला भेटूया पुढे। आणि अलकनंदा नदी बघा किती जोरात वाहते, प्रवाह असा बोल्डरमधून वर जातोय रस्ता। हळूहळू पुढे जाऊया। या पालटात किंवा लोकांच्या मेंढ्या घेऊन येतात ते लोक असे वरती राहतात। तुम्हाला दिसत असेल तो टेंट त्या लोकांचाच आहे। ते सगळ्या गावातल्या मेंढ्या घेऊन येतात 50-60 आणि इथे 50-60 नाही 500-600 असतील त्या मेंढ्या इथे मग ते लोक चरायला घेऊन जातात। ते खूप लांबवर दिसत असलेला वॉटरफॉल म्हणजे वसुधारा फॉल। सांगतात की तो अलकनंदा नदीचा उगमस्थळ आहे। त्या तिथे लांब अजून थोडं लांब कुठे मानागाव दिसते। मामा ट्रेक करताना आणि समोर वसुधारा फॉल। वसुधारा फॉलच्या एक्झॅक्ट समोर एक मस्त कॅम्प साईट आहे 3460 मीटरवर। पण इथे पाणी नसल्यामुळे कॅम्पिंग करत नाही आहे कोणी पण कॅम्पिंग करत नाही आहे इथे। पण छान कॅम्पिंग साईट आहे। पाणी असल्यास इथे कॅम्पिंग करतात असं आम्हाला आमच्या गाईडने सांगितलं। पण छान आहे एकदम। ही जी मागे तुम्हाला कॅम्प साईट दिसत आहे त्याचे नाव आहे चमतोली। खूपच सुंदर आहे। पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पण इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे इथे कॅम्प न करता आम्ही पुढे जातोय। लक्ष्मीवनमध्ये कॅम्प करणार आहोत आजचा। वाजण्याच्या सुमारास आम्हाला तिथे टेंट दिसू लागलेले आहेत। कदाचित हे लक्ष्मीवन असावे। बघूया जाऊन। हे जे तुम्हाला मागे टेंट दिसत आहेत ते सीमा सुरक्षा बल यांचे आहेत। भारतीय सीमा सुरक्षा बल। कोई बात कधीतरी खूप मोठी लँडस्लाईड झाली असेल। ही एक अलकनंदाची ट्रिब्युटरी आणि समोरून अजून एक येत आहे। समोर अलकनंदा नदीचे एकदम शांत स्वरूप एकदम संथपणे आणि शांतपणे वाहत आहे। किती छान वाटते। खूप सुंदर अशी कॅम्प साईट आहे इथे। कोण करत नाही। आता कॅम्पिंग कुठे आहे काय माहीत नाही आहे। लक्ष्मीवन बघूया पुढे हळूहळू जाऊन। हे तुम्ही बघू शकतात राहण्यासाठी त्या लोकांनी गुहा, हे 2 मोठे दगड आहे त्याच्या खाली त्यांनी गुहेसारखं केलेलं आहे।
इथे आपण राहू शकतो तसं, म्हणजे थंडी वाजणार नाही म्हणून हे गवत टाकलेलं आहे त्यांनी. ही आमची आजची कॅम्प साईट. आज इथे राहणार आणि साधारणतः 9:30ला निघून आम्ही 2:30 वाजेपर्यंत इथे पोहोचलेलो आहेत लक्ष्मीवन कॅम्प साईटला. आता बघू